तुम्ही ऐकताय मराठी गुंजन व्हॉइस, जिथे शब्द ऐकले जात नाहीत, मनाला भिडतात। एके दिवशी रेश्माला अचानक गावाला जावं लागलं, म्हणून त्या दिवशी अक्षया एकटीच ऑफिसला निघाली। ॲटोमध्ये बसून ती ऑफिसला पोहोचली आणि आपलं काम खूप चांगल्या प्रकारे पूर्ण केलं। संध्याकाळी ती पुन्हा ॲटोने घराकडे परतत होती, पण वाटेतच ॲटो बंद पडली। घर फार दूर नव्हतं, म्हणून तिने ॲटोवाल्याला पैसे दिले आणि हळूहळू पायाने चालू लागली। त्यावेळेस थोड्या अंतरावरून जय तिला पाहत होता। दुसरीकडे नीरवही फोनवर त्याच्याशी बोलत होता। अक्षया आपल्या पोटावर हात ठेवून चालत होती। तिला चालताना खूप त्रास होत होता। तिच्या अंगाला प्रचंड घाम आला होता। तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती। जयचं मन क्षणात बेचैन झालं। त्याने घाईने नीरवला सांगितलं, अरे नीरव, अक्षयाला काहीतरी होतंय, तू फोनवर राहा, मी लगेच जातो तिच्याकडे। जय गाडीतून झपाट्याने उतरला आणि अक्षयाच्या दिशेने धावत गेला। ती कोसळणारच होती, तोवर जयने तिला अलगद पकडलं। ती पूर्णपणे अशक्त झाली होती। नीरव घाबरून बोला, काय झाले तिला? काही कळत नाहीये। जयने घाईत तिला गालावर थोपटत हाक मारली, अक्षया, अक्षया ऐक ना, डोळे उघड। पण ती काहीच प्रतिसाद देत नव्हती। नीरव, ती काहीच बोलत नाहीये, आधी तिला हॉस्पिटलला घेऊन जाऊ। हो हो, लगेच घेऊन चल, नीरव ओरडला। जयने अक्षयाला हलकेच उचललं आणि कारच्या मागच्या सीटवर झोपवलं। मग गाडी भरत्या वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने घेऊन गेला। हॉस्पिटलमध्ये तातडीने तिला ॲडमिट केलं। डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं ती गरोदर आहे आणि अशक्तपणामुळे बेशुद्ध पडले। त्यानंतर आणखी तपासण्या झाल्या। डॉक्टरांनी स्पष्ट केलं की तिने वेळेवर जेवण केलं नाही, शरीर खूप अशक्त झाले। तिला ड्रीप लावण्यात आली आणि सांगितलं की तिला एक रात्र हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल। थोड्या वेळाने अक्षयाला शुद्ध आली। तिच्या हातात ड्रीप चालू होती। ती थोडी अस्वस्थपणे आजूबाजूला पाहत होती। ती विचार करत होती, मला कोणी हॉस्पिटलमध्ये आणलं? तेवढ्यात दारात जय उभा होता, एकदम हनुमानासारखा धावून आलेला। दादा, तुम्ही इथे? जयने हलकसं हसत उत्तर दिलं, हो ग, वाटेत मी जात होतो, तुझी ही अवस्था पाहून धावत आलो। तू चक्कर येऊन पडलीस म्हणून मी लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो। अक्षया थोडी लाजून म्हणाली, थँक्यू दादा, पण तुम्ही घरी जा, मी एकटी जाईन। जयने गंभीर होत उत्तर दिलं, नको अक्षया, तू अजून एकटी घरी जाण्याच्या अवस्थेत नाहीस, मी तुला घरी सोडतो, काही नको बोलूस आता। अक्षया काहीच बोलली नाही। तिच्या फक्त डोळ्यातून अश्रू वाहू लागले। जय जेव्हा ठामपणे आता काही बोलू नकोस असं म्हणाला, तेव्हा अक्षया काहीच बोलू शकली नाही। ती हळूहळू त्याच्या सोबत बाहेर आली, पण जय तिला तिच्या घरी न नेता थेट आपल्या घरी घेऊन गेला। अक्षया थोडी घाबरतच विचारते, हे कुणाचं घर आहे दादा? जय उत्तर देतो, हे माझं घर आहे अक्षया, पण मी तुला इथे का आणलं आहे हे ऐकून घे। तू तुझा चेहरा आरशात पाहिलेस का? डॉक्टर म्हणाले होते की तुला अजून एकटी ठेवणं योग्य नाही, 2 दिवस इथे राहा, पूर्ण बरी झाल्यावर मी स्वतः तुला तुझ्या घरी सोडून देईन। अक्षया रडवेल्या आवाजात विनवते, दादा प्लीज, मी ठीक आहे, मला माझ्या घरी जायचं आहे, प्लीज मला इथे नको ठेवू। ती खूप रडत होती, पण जय काहीच ऐकायला तयार नव्हता। त्याने तिचा हात धरून तिला घरात घेतलं। दादा प्लीज, मी नाही येणार ते। अक्षया रडत होती, मी काही ऐकणार नाही, चल आता, काही बोलू नकोस। जय तिला घरात घेऊन गेला। तेवढ्यात जयची आई कल्पना आणि वडील प्रताप हॉलमध्ये आले। काय झालं जय, ही मुलगी कोण आहे? आईने विचारलं। जयने शांतपणे सांगितलं, आई, ही माझ्या कॉलेजची ज्युनियर आहे, माझ्यासाठी बहिणीसारखी आहे। हिचं इथे कोणीच नाही आहे, एकटीच राहते, गरोदर आहे, नवरा दुसऱ्या शहरात कामासाठी गेला आहे। आज तिला खूप त्रास झाला म्हणून मी तिला इथे आणलं। अगं बाई, मग कशी आहेस आता? कल्पना तिच्या जवळ जाऊन विचारते। मी ठीक आहे मोठी आई, अक्षया हळूच म्हणाली। कसली ठीक आहेस? डोळ्याखालचं काळं पाहिलेस? पोटात बाळ आहे आणि स्वतःची काळजी घेणं किती महत्त्वाचं असतं हे माहिती आहे का तुला? चला आधी फ्रेश होऊन घे, काहीतरी खा,
जय, तू मला आधी सांगितलं असतंस तर मी काही छानसं बनवलं असतं, असं म्हणत कल्पना तिला गेस्ट रूममध्ये घेऊन गेली. कल्पनाने तिला एक नवी नाईटी दिली आणि म्हणाली, हे घे, फ्रेश होऊन ये. ती किचनमध्ये गेली. फ्रीजमधून डोश्याचं पीठ काढलं आणि पटापट गरम डोसे बनवले. तोपर्यंत अक्षया फ्रेश होऊन पलंगावर बसली होती. हे घे बघ, केव्हा जेवली होतीस माहिती तुला, असं म्हणत कल्पना प्लेट पुढे करणार तेवढ्या तिच्या लक्षात आलं की अक्षयाच्या हातात ड्रीप होती. तू राहू दे, त्या हातात सुई वगैरे लावलेली आहे. जयने सांगितलं होतं, मीच खाऊ घालते तुला, तू माझीच मुलगी आहेस ग, असं म्हणत कल्पनाने हळूहळू तिला खाऊ घातलं. तेव्हा अक्षयाला तिच्या आईची आठवण आली. जर माझी आई असती तर ती पण असंच माझ्या पाठीशी उभी राहिली असती. खाऊन झाल्यावर कल्पनाने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि विचारलं, काय झालं ग बाळा, नवऱ्याची आठवण आली का? अक्षया काहीच बोलू शकली नाही. फक्त डोळ्यातून अश्रू थांबेनासे झाले. नाही मोठी आई, मला माझी आई आठवली, अक्षयाने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी म्हटलं. कल्पना हसत म्हणाली, अगं वेडाबाई, मला मोठी आई म्हणतेस, मला पण तुझी आईच समज. हॉस्पिटलमधून आली आहेस, थकली आजची, थोडा वेळ झोपून घे बाळा. तिने टेबलावर काही गोळ्या ठेवत सांगितलं, हे बघ, ह्या औषधाच्या गोळ्या आहेत, खाऊन झोपून जा, बरं वाटेल. हे घे पाणी, इथे ठेवते, उद्या सकाळी नीट बोलूया. तू अशी फार वेळ अस्वस्थ राहू नकोस, झोप आता. कल्पना हळूच खोलीतून बाहेर निघून गेली. ती बाहेर जाताच जय आत आला. त्याच्या हातात अक्षयाच्या गोळ्या आणि त्याचा फोन होता. काही न बोलता त्याने फोन तिच्या हातात दिला आणि नजरेनंच सांगितलं, हे बघ. जे काही न बोलता बाहेर गेला आणि दरवाजा बंद करून शांततेने बाहेर बसला. अक्षयाने हलक्याच हाताने फोनकडे पाहिलं. फोन स्क्रीनवर नीरवचा व्हिडिओ कॉल चालू होता. अक्षया क्षणभर स्तब्ध झाली. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कित्येक दिवसांनी ती त्याला पाहत होती. नीरव सर, अक्षयाच्या ओठातून फक्त हेच निघालं आणि आवाज थरथरत होता. नीरव शांतपणे विचारतो, कशी आहेस? अक्षया काहीच बोलू शकली नाही. ती फक्त डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसत त्याच्याकडे पाहत राहिली. मग हळूच मान हलवत म्हणाली, ठीक आहे. त्या क्षणी पहिल्यांदाच तिच्या पोटात बाळाची हलकीशी हालचाल झाली. ती थांबली आणि एक क्षणासाठी पोटावर हात ठेवत म्हणाली, आई. अक्षया, काय झालं? नीरव घाबरून म्हणाला. अक्षया आनंद आणि दुःख या दोघांचं एकच मिश्रण अनुभवत होती. ती काहीच बोलली नाही, फक्त डोळे मिटून घेतले. अगं, इतकी मोठी गोष्ट आणि म्हणतेस काही नाही? काय झालंय सांग, मी घेऊन जातो तुला हॉस्पिटलला. काही नाही नीरव सर, अक्षयाने शांतपणे म्हटलं. नीरव चिडून म्हणाला, अक्षया, मला राग येतोय, सांगतेस का नाही? तेव्हा अक्षया हळूहळू म्हणाली, माझं बाळ पहिल्यांदाच हल्लं. नीरव काही क्षण गप्प झाला. काय बोलावं त्याला समजलंच नाही. शेवटी फक्त इतकंच म्हणाला, काळजी घे. जेवली आहेस का? अक्षयाने हळू आवाजात विचारलं. सर, तुम्ही कुठे आहात? नीरव थोडं कठोर होऊन म्हणाला, तुला काय करायचं आहे? अक्षया गप्प झाली. पुन्हा शांतता. नीरव म्हणाला, चालेल बाय. फोन कट करणार इतक्यात अक्षयाने अचानक त्याच्याकडे एकटक पाहिलं. जसं तिला वाटत होतं, थोडं अजून बोल, थोडा वेळ अजून राहा. नीरवला तिचा चेहरा पाहून समजलं. तो हळूच विचारतो, थोडा वेळ बोलशील का? अक्षयाने पटकन आपला चेहरा वळवला. अश्रू गाळत म्हणाली, नाही नीरव सर, मला झोप येते, बाय. आणि फोन कट केला. फोन बंद होताच अक्षयाने आपला चेहरा हातात झाकून घेतला. ती हुंदके देत रडत राहिली. तिला नीरवची खूप आठवण येत होती. तिने हात पोटावर ठेवला आणि हळूच म्हणाली, माझ्या बाळा, तुला तुझ्या पप्पांची आठवण आली ना, म्हणूनच तू त्यांचा आवाज ऐकताच पहिल्यांदा हल्लास. बाळ पुन्हा हलकंसं हल्लं. अक्षया हलकंसं हसली. डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण त्या अश्रूंमध्ये पहिल्यांदाच आईपणाची एक गोड लहर होती. अक्षया बराच वेळ जयच्या फोनमध्ये नीरवचे फोटो पाहत बसली होती. त्या प्रत्येक फोटोमध्ये ती त्याला आठवत होती. पुन्हा पुन्हा. तेवढ्यात जय खोलीत आला. अक्षया, तू गोळ्या घेतल्या का? अक्षयाने हातातल्या गोळ्यांकडे पाहिलं. मग एक हळू श्वास घेत त्या घेतल्या.
जय तिला पाहत म्हणाला, बघ तो तुझ्यासाठी किती वेळा झाला. जे काही घडलं आता तरी खरं सांग. मी तुझ्यासोबत आहे, एका भावासारखा. तुला माहिती आहे ना तू तुझ्यावर किती प्रेम करतो. आम्ही दोघं तुझ्यासोबत आहोत. जे काही होईल सगळं मी सांभाळेन. तुझी जबाबदारी आता माझी आहे आणि त्या बाळाचीही. त्याच्यासारखं प्रेम करणारा कोणी नाही. आता तरी सांग काय झालं होतं. अक्षयने त्याच्याकडे न पाहताच हळू आवाजात उत्तर दिलं, जर काही सांगायचं असतं तर मी आधी त्यांनाच सांगितलं असतं दादा. प्लीज मला त्रास देऊ नका. जय क्षणभर शांत झाला, मग म्हणाला, ठीक आहे तुझी इच्छा, आराम कर. आणि तो बाहेर निघून गेला. त्या रात्री अक्षया झोपू शकली नाही. सतत नीरवचे विचार मनात फिरत होते. सकाळी ती उठून फ्रेश होऊन बाहेर आली. डायनिंग टेबलवर कल्पना आणि प्रतापराव नाश्ता करत होते. मोठी आई, जय दादा दिसत नाहीये, अक्षयाने विचारलं. जय एका कामासाठी बाहेर गेला आहे बाळा, चल नाश्ता कर, कल्पना प्रेमाने म्हणाली. पण मला ऑफिसला जायचं आहे, उशीर होतोय, अक्षया म्हणाली. बाळा, जयने सांगितले तू आज घरीच राहा. कालच हॉस्पिटलमधून आली आहेस, आज विश्रांती घेणार नाहीस ते कसं वाटेल. आधी काहीतरी खा, कल्पना तिला समजावत म्हणाली आणि तिला प्रतापरावांच्या शेजारी बसवून दिलं. खाऊन घे बाळा, हेही तुझंच घर समज, काही संकोच करू नकोस, प्रतापराव हसून म्हणाले. अक्षयालाही खूप भूक लागली होती. तिने हळूहळू नाश्ता केला. नंतर तिघही हॉलमध्ये बसले. कल्पनाने गप्पा सुरू केल्या. तुझे आई बाबा कुठे राहतात बाळा. इथेच राहतात मोठी आई, पण माझी आई लहानपणीच गेली, अक्षया हळू आवाजात म्हणाली. अगं सॉरी बाळा, आई केल्यावर बाबांनी दुसऱ्यांदा लग्न केलं, पण माझं त्या स्त्रीशी फारसं जमत नव्हतं. तिला तिचीच मुलगी होती. बाबा काय करतात, ते प्रायव्हेट जॉब करतात. त्यांचं नाव अण्णा आणि आईचं नाव कविता. कविता, कल्पनाने तिला घट्ट धरून विचारलं. तुझ्या आईचं नाव कविता. तुझ्या आईवडिलांचं लव्ह मॅरेज झालं होतं ना. हो मोठी आई, त्यांनी मला असंच सांगितलं होतं. एक मिनिट थांब बाळा. कल्पना ताबडतोब आत गेली आणि काही मिनिटांनी एक जुना अल्बम घेऊन आली. ते अल्बम समोर ठेवून एक फोटो दाखवत म्हणाली, ही बघ, ही बाई, हे केस, 2 वेण्या, डोक्यावर गजरा, चोळी, ही कविता आहे ना. अक्षयाने तो फोटो पाहताच डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हो, हीच माझी आई आहे. पण तुम्हाला कसं माहीत. कल्पनाचा आवाज थरथरत होता. डोळे भरून आले होते. कविता तुझी आई आता या जगात नाही. हो मोठी आई, पण तुम्ही रडताय, काय झालं. अगं तू माझ्या बहिणीची, कविताची मुलगी आहेस बाळा, असं म्हणत कल्पनाने अक्षयाला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. प्रतापराव ताबडतोब तिच्या जवळ आले. कल्पना, थोडं शांत हो. बघ ना, मुलगी घाबरली. त्यांनी तिला पाणी दिलं. अक्षया आश्चर्यचकित झाली. मोठी आई, खरंच का. माझी आई तुमची बहीण होती. हो बाळा, कविता माझी सख्खी बहीण होती. पण तुझ्या पप्पांनी आमच्याकडे सांगितलं की ते तिच्यावर प्रेम करतात. तेव्हा आमच्या वडिलांनी हे नातं मान्य केलं नाही, म्हणून तुझी आई त्यांच्यासोबत घर सोडून गेली. अक्षयाच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू थांबतच नव्हते. इतक्या वर्षांनी आज तिला आईच्या घरचं कोणीतरी आपलं वाटलं होतं. नंतर आम्ही तिला खूप शोधलं, पण काहीच ठाव ठिकाणा लागला नाही. आम्ही समजलो की ती आपल्या नवऱ्यासोबत सुखात असेल, पण तिची चिंता करत करत आमचे आईबाबा आजारी पडले आणि काही दिवसातच गेले. कल्पनाचा आवाज थरथरत होता. मीही हेच मान्य केलं होतं की माझी बहीण आपल्या नवऱ्यासोबत आणि बाळासोबत आनंदी असेल, पण हे कधीच वाटलं नव्हतं की ती या जगातच उरली नाही. असं म्हणत कल्पना अक्षयाला घट्ट मिठी मारून ढसाढसा रडू लागल्या. अक्षयालाही तिच्या आईची आठवण आली. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तीही रडत राहिली. याच वेळी काही अंतरावर उभा असलेला जय हे सगळं ऐकत होता. सगळं ऐकून त्याच्या मनात हलकंसं वळण आलं. तो शांतपणे पुढे आला आणि कल्पनाच्या शेजारी बसला. आई, तू स्वतःच रडते. आधी अक्षयाला सावरायला हवं, ती अजून लहान आहे, तिला आधार द्या, जय म्हणाला. कल्पनाने डोळे पुसत जयकडे पाहिलं. बाळा जय, मी नेहमीच वाट बघत होते की कविता कुठेतरी सुखी असेल, पण असं ऐकून मन सुन्न झालं. माझी सख्खी बहीण एवढ्या लहान वयात गेली.
असं म्हणत कल्पना जयला गळ्यात घेत पुन्हा रडू लागल्या. आई प्लीज शांत हो. बघ ना अक्षया किती रडते. आधी तिला सावरूया. तू आईसारखी आहेस तिच्यासाठी. जयने तिचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. हो बाळा, अक्षया म्हणजेच माझ्या कविताचीच लेक आहे. मी नेहमी म्हणायचे की आपली मुलगी नाही, पण आता मला वाटतं माझी एक लेक आहे. असं म्हणून कल्पनाने अक्षयाला पुन्हा घट्ट मिठी मारली. तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेत प्रेमाने म्हणाल्या, जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच वाटलं होतं की तू माझ्या बहिणीसारखी दिसतेस. म्हणून मी तुझ्या आईवडिलांविषयी विचारलं होतं. तू अगदी कवितासारखीच आहेस बाळा. तुझ्या आईने तुला एकटी ठेवून फार अन्याय केला, पण आता तू एकटी नाहीस. तुझ्यासोबत तुझी मोठी आई आहे, मोठे बाबा आहेत आणि तुझा भाऊ आहे. अक्षयच्या डोळ्यातून पुन्हा पाणी आलं. पण आज ते अश्रू एकटेपणाचे नव्हते, ते मायेच्या नात्यांनी भरलेल्या आशेचे होते. तू रडू नकोस बाळा, मी आहे की. मी तुझी आई आहे, समजलीस ना? हो मोठी आई. अक्षयाने डोळे मिटत हसत आणि रडत एकाच वेळी उत्तर दिलं. कल्पना मग तिला विचारू लागल्या, तुझ्या आईविषयी सांग. कविता कशी होती लहानपणी? तुम्ही दोघी कुठे राहत होतात? जय हसत पुढे म्हणाला, आई आता तुम्ही खूप रडलात, अक्षयाला पण रडवलं. आता थोडा आराम करा दोघींनीही. अक्षया आता आपल्याच घरात आहे, रोज बोलता येईल. जयने कल्पनाला त्यांच्या खोलीत पोहोचवलं आणि मग अक्षयाच्या खोलीत आला. अक्षया तू थोडा आराम कर. दादा मला ऑफिसला जायचंय. अक्षयाने थोडं लाजत आणि रडलेला चेहरा लपवत सांगितलं. जय तिच्याकडे थोडा वेळ पाहत राहिला, मग गंभीरपणे म्हणाला, जेव्हा मला माहीत नव्हतं की तू कोण आहेस तेव्हाही मी 24 तास तुझी काळजी घेत होतो. आता जेव्हा कळलं की तू माझीच बहीण आहेस तर तुला वाटतं मी तुला इतक्यात जाऊ देईन? तो पुढे म्हणाला, अक्षया आता तू इथंच राहशील. हेच तुझं घर आहे, तुझं कुटुंब इथंच आहे. अक्षया काहीच बोलू शकली नाही, पण तिच्या डोळ्यात तेवढंच समाधान होतं. शेवटी मी कोणाची तरी आहे. अक्षया अजूनही असमंजस अवस्थेत होती. पण दादा मी इथे कशी राहू शकते? माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल. प्लीज दादा असं काही बोलू नको. मी माझ्या रूममध्ये परत जाते. ते शक्य नाही आता. अक्षया, जयने ठामपणे उत्तर दिलं. का दादा? मी एक बदनाम मुलगी आहे. जर तुम्ही मला इथे ठेवलं तर लोक तुमच्यावर बोट ठेवतील. काय गरज आहे तुम्हाला या सगळ्याची? हे बोलताना अक्षयच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. हे ऐकताच जयचा हात क्षणभरात तिच्या गालाजवळ गेला, पण तो स्वतःला थांबवतो. हात थरथरत थांबतो. अक्षय आश्चर्याने, भीतीने आणि वेदनेने जयकडे पाहत राहील. जयने स्वतःचा राग आवरला आणि हलकेच हात खाली केला. मग त्याने कठोर आवाजात विचारलं, कळते तुला मी काय बोलतोय? का स्वतःला इतकं कमी लेखतेस? जे काय घडलं ते तू कुणाला सांगत नाहीस. सगळं स्वतःच्या मनात ठेवतेस आणि वर म्हणतेस की लोक काय म्हणतील. तू कोणतीही चूक करणारी मुलगी नाहीस, हे मीही मानतो आणि तोही मानतो. मग का स्वतःला इतकं दोष देतेस? का स्वतःला शिक्षा देतेस? का तू एकटी दुःख सहन करतेस, त्यालाही त्रास देतेस आणि आम्हालाही वेदना देऊन बसतेस? जेव्हा आम्हाला सत्य माहीतच नाही तेव्हा आम्ही काहीच करू शकत नाही. मग का गुपित ठेवतेस एवढं? जयच्या या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याचं सामर्थ्य अक्षयाजवळ नव्हतं. ती फक्त हुंदक्याने उत्तर देत राहिली. जय पुढे म्हणाला, आतापर्यंत मी फक्त पाहत होतो, ऐकत होतो, पण आता जेव्हा मला कळलं आहे की तू माझी सख्खी बहीण आहेस तर तुझं आयुष्य तू एकटीच्या मर्जीनं जगू शकत नाहीस. आता तू तेच करशील जे मी सांगेन, समजलीस? आजपासून तू या घरातून बाहेर जाणार नाहीस, असं ठणकावून सांगून जय निघून गेला. जय गेल्यानंतर अक्षया फक्त रडत राहिली. शेवटी रडता रडता तशीच बिछाण्यावर झोपून गेली. दरम्यान घरात जे काही चालू होतं त्यावर सतत नजर ठेवणारा नीरवही हे सगळं ऐकत होता. जेव्हा त्याला कळलं की अक्षया ही जयची बहीण आहे तेव्हा तो हादरून गेला. काय? जयची बहीण? हे का ऐकलं मी? नीरव मनात म्हणाला. त्याच वेळी अक्षया अजूनही अस्वस्थ होती आणि जयच्या शब्दांनी गोंधळून गेलेली होती. मी इथे राहणार नाही, मला माझ्या खोलीत परत जायचं आहे. अक्षया चिडून म्हणाली, पण तिच्या आवाजात रडवेलं कंप होतं. जयचा निर्धार होता. मी म्हणालो ना अक्षया घराबाहेर जाणार नाही. बस झालं, जयने ठामपणे सांगितलं. दुसरीकडे ऑफिसमध्ये बसलेला नीरव आपल्या कामात गुंतायचा प्रयत्न करत होता. ठीक आहे,
ती उठेल तेव्हा एकदा व्हिडिओ कॉल कर, मला सांग. नीरवने सहकार्याला बोलून काम सुरू केलं. पण त्याच्या मनात मात्र अक्षयाचंच वादळ सुरू होतं. इकडे जय अजूनही अक्षयच्या प्रकरणात विचारांमध्ये गुंतलेला होता. तेवढ्यात पूर्वाचा फोन वाजला. एकदा, दोनदा, पाचदा. पण जय आधीच अस्वस्थ होता. त्याने पूर्वाचे कॉल्स इग्नोर केले आणि नंतर थेट फोन सायलेंटवर टाकून ठेवला. संध्याकाळपर्यंत पूर्वाने थकून जाऊन ठरवलं आता भेटूनच बोलायचं. ती सरळ जयच्या घरी पोचली. तेव्हा कल्पना अक्षयाला फळं भरवत होत्या. पूर्वाला त्या आधीपासून ओळखत होत्या, जयची जवळची मैत्रीण म्हणून. आलीस बाळा, बाहेर काय उभी आहेस, ये ना आत, कल्पना प्रेमाने म्हणाल्या. पूर्वा आत आली. पण जसं तिने अक्षयाला तिथं बसलेलं पाहिलं, तिच्या डोळ्यात तिरस्कार आणि आश्चर्य भरलं. अक्षयानेही पूर्वाला पाहिलं, पण काही न बोलता खाली मान घातली. जय कुठं आहे? सकाळपासून कॉल करते, उचलत नाही. ऑफिसलाही गेला नाही, पप्पा विचारत होते. पूर्वाने थेट प्रश्न विचारला. अगं, त्याचं सगळं मोठं प्रकरण आहे, मी सांगते, असं म्हणून कल्पनाने तिला सगळं सांगितलं. अक्षयाबद्दल, तिचं आईशी नातं आणि जयचं तिच्याशी भांडण. काय, जयची बहीण? हे ऐकून पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या मनात विचारांची वावटळ उठली. मी तर हिला जयपासून लांब ठेवायचं ठरवलं होतं, पण आता ही तर त्याची बहीण म्हणून अधिक जवळ येणार. माझा भाऊ इतक्या त्रासातून विदेशात गेला. आता जर तो परत आला आणि हिला जयसोबत पाहिलं तर त्याला कसं समजवणार? ती विचारात गळून गेली. पण चेहऱ्यावर तिने काही दाखवलं नाही. आई, मी जयला भेटू का? अर्जंट बोलायचं आहे. हो बेटा, तो आपल्या खोलीतच आहे. काही महत्वाचं बोलायचं असेल तर जा, भेट, असं म्हणून कल्पना पुन्हा अक्षयाकडे वळल्या. ठीक आहे आई, असं म्हणत पूर्वा सरळ जयच्या खोलीकडे निघाली. जेव्हा ती आत आली तेव्हा तिला दिसलं जय बेडवर हात छातीवर बांधून हेडबोर्डला टेकून बसलेला होता, विचारांमध्ये हरवलेला. पूर्वाची उपस्थिती त्याला जाणवलीही नाही. ती जवळ गेली, बेडवर बसली आणि हलकं त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत विचारलं, काय झालं रे? माझे इतके कॉल्स काय इग्नोर केलास? काही बोलतही नाहीस. जय हळूच मान फिरवून पूर्वाकडे पाहत म्हणाला, तू कधी आलीस? जय, मी काही वेळेपासून बोलते, पण तू तर कुठल्या तरी विचारांमध्ये हरवलेला आहेस. काय झाले? काही नाही, जयने थोडक्यात उत्तर दिलं. काही नाही? मग अक्षय इथे का आहे? आईने खाली सगळं सांगून टाकलं. पण तरीही मला एक प्रश्न पडलाय, तिला इथं ठेवलंच का? ती जिथे आहे तिथेच राहायला हवं होतं. माझा भाऊ आधीच तुटून गेला आहे. आता ही जर त्याच्या समोर राहिली तर तो कसा सावरू शकतो? जय पूर्वाचं बोलणं ऐकत होता, पण त्याचा चेहरा अजूनही विचारांमध्ये हरवलेला दिसत होता. मी काही बोलते आणि तू काहीच प्रतिसाद देत नाहीस. काय झाले जय? तू आज ऑफिसलाही गेला नाहीस. असं काही नाही, फक्त काही गोष्टी हातून सुटतायत असं वाटतंय. जयने शांतपणे उत्तर दिलं. तू एवढा बिझी असतोस का रे, की माझ्यासाठी वेळच नाही मिळत? प्रेम करायला सुद्धा वेळ नसतो तुझ्याकडे का आता? पूर्वा थोडी चिडून म्हणाली. माझ्याकडे खूप गोष्टी आहेत सध्या. तुझा भाऊ एका कठीण अवस्थेत आहे, त्याला पाहून मलाही त्रास होतो. पण सध्या मी अक्षयचा विचार करतोय. जय, तुला लाज वाटत नाही का? माझा भाऊ प्रेमात हरला आणि इथे तू मात्र अजून तिची काळजी घेतोयस. ती मुलगी जिला मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले दादाला त्रास देताना. जयने डोळे मिटून शांतपणे ऐकून घेतलं. काही वेळ शांतता पसरली होती. अक्षय आता इथेच राहील, जय ठामपणे म्हणाला. पण तिने काही सांगितलं आहे का? काय झालं होतं, का झालं, कशामुळे असं झालं? पूर्वाने जोर देत विचारलं. ती काही सांगणार नाही हे तिने ठरवले, पण जे काही झालं ते आपल्याला समजून घ्यावं लागेल, कारण सत्य समजल्याशिवाय आपण कोणालाच दोष देऊ शकत नाही. हो, तू बरोबर बोलत आहेस, पण तू आज ऑफिसला गेला नाहीस ना? पूर्वाने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. अक्षया म्हणाली की ती आता इथे राहणार नाही, पण मी तिला स्पष्ट सांगितलं आहे ती बाहेर जाऊ शकत नाही. तिची तब्येत, तिचं बाळ मी काहीही होऊ देणार नाही. तुझ्या आईला काय सांगितलं तू? पूर्वाने थोडं संशयाने विचारलं. मी सांगितलं की तिचं लग्न माझ्या मित्रासोबत झाले आणि तो दुसऱ्या शहरात कामासाठी आहे. जयने शांतपणे सांगितलं.
किती खोटं बोलेल तू अजून. पूर्वा थोडी चिडून उठून उभी राहिली. जयही बेडवरून उठून तिच्या जवळ केला. हळूच तिला मिठी मारली. सॉरी, मी तुला वेळ देऊ शकत नाही, पण सगळं सावरल्यावर मी पुन्हा तुझ्यासोबत असेल. माझं मन नीरवसाठी खूप तुटलेलं आहे. तो नेहमी आनंदात असायचा, पण आता त्याचं आयुष्य सगळं बदलून गेले. ठीक आहे, तू जर असं म्हणतोस तर मी तक्रार करणार नाही. फक्त एक विनंती आहे, जेव्हा मी कॉल करीन तेव्हा उचल. तरीसुद्धा तुझ्याशी बोलणं मला बरं वाटतं. पूर्वाने त्याला मिठी मारून उत्तर दिलं. दोघंही खाली आले. कल्पनाने पूर्वासाठी ज्यूस आणून दिला. पूर्वा ज्यूस पीत अक्षयाकडे पाहत होती. अक्षयही तिच्याकडे पाहून काहीच न बोलता शांत बसली होती. पूर्वाच्या मनात मात्र राग आणि द्वेषाचा पूर उसळत होता. ही तर अगदी निरागस असल्यासारखी वागत आहे. हिच्यासारखी धोकेबाज मुलगी मी पाहिली नाही, पूर्वाने कल्पनांना सांगितलं. आई, मी आता निघते. आणि ती निघून गेली. तेवढ्यात जयच्या फोनवर नीरवचा कॉल आला. काय झालं बे जय? ती अजून उठली नाही का? कधीपासून तुझ्या कॉलची मी वाट बघतोय. नीरवच्या आवाजात अथिरता होती. अरे एकदाच दाखव ना तिला. नीरव तणावात ओरडला. काय रे, मी काय तुझा कॅमेरामॅन वाटतो का? ऑफिस सोडून घरी बसलोय आणि तू सांगतोयस तिला दाखव? माझंच डोकं फिरले आणि तू मला वरून त्रास देतोयस. जय वैतागून म्हणाला. अरे चूप, दाखव ना. किती वेळ झाला आहे तिचा चेहरा पाहिला नाही. नीरवचा आवाज नरम झाला. थांब दाखवतो. जयने फोन फिरवून हॉलमध्ये बसलेल्या अक्षयाला दाखवलं. नीरवने शांत आवाजात विचारलं. जय, जर मी तिला 4 थप्पड मारल्या तर तुझं काय मत असेल? अरे काय झाले तुला? मी तुला काय बोलले की तू एवढा संतापतोयस आणि आता मला म्हणतोयस की मी तिची बाजू घेतोय? जय चक्रावून गेला. तिला मारायला कारण लागतं का? मोठी चूक करून आता बहिणीची भूमिका करत मासूम बनते आणि तूही तिच्या बाजूने उभा आहेस. नीरवचा आवाज आता संतापाने भरलेला होता. मी काय केले आता? आता कळले की ती माझी बहीण आहे. थोडा वेळ ते सगळं शोधतो, पण तू तर आताच सर्व काही जाणून घ्यायचं ठरवलेस आणि ती काही बोलतच नाहीये. जय सुद्धा झोपलेला नव्हता. तो सुद्धा झुंजाळला. पहिल्यांदा त्या रडणाऱ्या मुलीबद्दल सगळं कळलं. आणि हो, फोन नीट पकड. तुझी बहीण नीट दिसली पाहिजे. नीट काही दिसत नाहीये. नीरवचा तणाव थोडाही कमी नव्हता. अरे ती माझी बहीण आहे, जय ओरडला. तर काय झालं? तिचा चेहरा पाहायचा आहे. माझ्या भावनांना अजूनही उत्तरं मिळालेली नाहीत. तू फारच फ्रस्ट्रेट वाटतोयस, पण आज तुझ्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. मी चूप राहतो. जयने मान खाली घातली आणि फोन असा धरला की अक्षया नीट दिसू लागली. तेवढ्यात हॉलमध्ये बसलेली अक्षया हळूच कल्पनाला म्हणाली. मोठी आई, मी औषधं घेऊन येते. अक्षया सावकाश उठली, पण अचानक तिच्या डोळ्यांपुढे अंधार पसरला. चक्कर आल्यासारखी झाली. पडायला लागली, पण वेळेवर सोप्याचा आधार घेऊन स्वतःला सावरलं. ती थकलेली होती. डोकं धरून पुन्हा बसली. अक्षया, काय झालं बाळा? कल्पना घाबरल्या. जय ही तडकन तिच्याजवळ धावत गेला. काय झालं? मोठी आई, माझं डोकं गरगरतंय. सगळं डोळ्यांसमोर फिरतंय. अक्षयाचा चेहरा पांढरा फकट झाला होता. तेवढ्यात तिला अचानक उलटीचा त्रास होऊ लागला. ती पटकन हाताने तोंड झाकत बाथरूमकडे धावत गेली. कल्पनाही तिच्या मागे धावल्या, पण अक्षया आत गेली होती. थोड्या वेळाने अक्षया थकून बाहेर आली आणि झोपायला गेली. कल्पना तिला झोपून किचनमध्ये गेल्या. काही वेळाने प्रतापराव घरी परतले. अक्षया कशी आहे? त्यांनी विचारलं. खूपच अशक्त वाटते. माझ्या काळजात धडधडते. कल्पनाच्या डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होती. काही खाऊ शकत नाहीये. सारखं उलट्या होत आहेत. आत्ताच झोपली आहे. कल्पना म्हणाल्या. असं का होतंय? मला जे वाटलं होतं त्यापेक्षाही ती जास्तच अशक्त दिसते, प्रतापराव काळजीने म्हणाले. पण कल्पनाने त्यांना समजावत म्हटलं. तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना तिची देखभाल करायला. अशा वेळेस अशा गोष्टी होतातच. तुम्ही शांत बसा. असं म्हणत त्यांनी त्यांना आत पाठवून दिलं. अक्षयाने काही खाल्लं का? प्रतापरावाने विचारलं. काही खावं म्हटलं तर उलटी झाली म्हणून जास्त काही खाऊ शकली नाही, कल्पनाने सांगितलं. मग उद्या हॉस्पिटलला घेऊन जाऊया. जर उद्याही अशक्त वाटली तर नीट तपासून घेऊ, कल्पनाने शांतपणे ठरवलं. जय त्यांच्या संभाषणाच्या मागे उभा होता. तसाच नीरव सुद्धा कॉलवरून सर्व ऐकत होता. अक्षय किती अशक्त झाली आहे हे त्याला आता खरंच समजलं. अचानक त्याला तीव्र इच्छा झाली अक्षयाला समोरून पाहायची.
त्याने वेळ न घालवता माधवरावांना कॉल केला. हॅलो पप्पा, मला भारतात यायचंय. इथे अजिबात मन लागत नाहीये. नीरव थेट मुद्द्यावर आला. पण बेटा, तुझीच तर इच्छा होती तिथे जाण्याची. माधवरावांनी आठवण करून दिली. हो पप्पा, पण आता काही हो, माझं मन इथे रमत नाहीये. मला परत यायचंय. ठीक आहे बेटा, मी माझ्या एका मित्राशी बोलतो. पण तू केव्हा यायचं म्हणतोयस? जितक्या लवकर शक्य होईल. जी फ्लाईट मिळेल त्याने लगेच निघेन. नीरव ठामपणे म्हणाला. ठीक आहे, तुझी इच्छा महत्वाची आहे. माधवरावांनी कॉल कट केला. नीरवने लगेच त्या दिवशीच्या फ्लाईटचं बुकिंग केलं आणि थोड्याच तासात तो भारताच्या दिशेने रवाना झाला. सकाळचा वेळ होता. घरात माधवराव हॉलमध्ये बसलेले होते, आपल्या मुलाच्या परतीची वाट पाहत. दरवाजातून नीरवचा प्रवेश झाला. हाय पप्पा. नीरव धावत आला आणि वडिलांच्या कुशीत शिरला. माधवरावांनी त्याला घट्ट मिठीत घेतलं. पाठीवरून हात फिरवला आणि विचारलं, तू ठीक आहेस ना? तू तर म्हणाला होतास की वर्षभर राहशील, मग 2 महिन्यातच परत का? पप्पा, तसं काही नाही, पण तिथे मन रमत नव्हतं. इथलं वातावरण, घर, तुम्ही सगळे, या सगळ्यांची सवय लागली आहे. तुम्ही म्हणालात तसं आता मी इथेच राहून तुमचा बिझनेस सांभाळेल. माझा मुलगा मोठा शहाणा झाला आहे. माधवरावांनी समाधानाने मान हलवली. जा, आधी आराम कर. उद्या सगळ्या गोष्टी नीट बोलूया. ठीक आहे पप्पा. नीरव आपल्या रूमकडे गेला. तेवढ्यात मनीषा मॅडम उठल्या. नीरवला पाहून त्या थक्क झाल्या. अरे नीरव, तू केव्हा आलास? आणि पटकन त्याला मिठीत घेतलं. आत्ताच आई. नीरव हसून म्हणाला. पण तू तर म्हणाला होतास की 1 वर्ष तरी थांबणार. मग एवढ्या लवकर कसा परत? आई, तुमचा चेहरा पाहिल्याशिवाय मन लागत नव्हतं, म्हणून परत आलो. नीरव आईच्या डोळ्यात बघत म्हणाला. माझा सोन्यासारखा मुलगा, मला तर वाटलं होतं तुला दूर पाठवणं चूक होती. आता बास, तू कुठेही जाणार नाहीस. घरात इतके बिझनेस आहेत, तेच सांभाळ. पप्पांसोबत राहा. मनीषाने त्याच्या कपाळावर प्रेमाने किस घेतला. चल, आता थकलास, आधी झोप, नंतर सगळ्या गप्पा मारू, असं म्हणत त्यांनी त्याला रूममध्ये पाठवलं आणि स्वतः माधवरावांच्या बाजूला बसल्या. हा नीरव असं अचानक परत आला? काही प्रॉब्लेम तर नाही ना तिथे? मनीषाने काळजीने विचारलं. नाही ग मनीषा, त्याला तिथे काही बरं वाटलं नव्हतं, म्हणून परत आला. तूच विचार कर, मित्रांपासून आणि आपल्यापासून दूर तिथे राहणं सोपं आहे का? आणि आता तो आपल्या बिझनेसची जबाबदारी घेणार, हे तर खूपच छान आहे, माधवरावांनी समजावलं. हे ऐकून मनीषाही सुखावल्या. आपला मुलगा आता कायम त्यांच्यासोबत राहणार होता. पण कोणालाच हे माहिती नव्हतं की नीरव खरं तर फक्त आणि फक्त अक्षयासाठी परत आला होता. नीरव थोडा अस्वस्थ होता. फ्रेश होऊन बेडवर जाऊन बसला. मग मोबाईलमध्ये अक्षयाचा फोटो पाहिला आणि स्वतःशीच पुटपुटला. आज तुझी भेट व्हायला हवी. तू मला पाहशील तेव्हा तुझी प्रतिक्रिया बघायची आहे, असं मनातल्या मनात म्हणता म्हणता कधी त्याला झोप लागली कळलंच नाही. संध्याकाळपर्यंत तो झोपूनच राहिला. तेवढ्यात बाहेरून आवाज आला. दादा. पूर्वा. नीरव हळूच डोळे चोळत उठला. तू केव्हा आलीस? मला तर सांगितलंसही नाहीस की येणार आहेस. नीरवने विचारलं. मला स्वतःलाच माहित नव्हतं की मी इतक्यात येईन. मग तुला कसं सांगेन? इतकं अचानक काय झालं? पूर्वाने आश्चर्याने विचारलं. तिथे मन लागत नव्हतं, म्हणून परत आलो, असं सांगून नीरव वॉशरूममध्ये गेला. तिथून त्याने जयला मेसेज केला. बाहेर आल्यावर पूर्वा काही बोलत होती, पण नीरवचं लक्ष कुठेच नव्हतं, फक्त अक्षयावर. तेवढ्यात जयही आला. कसा आहेस रे, असं म्हणत त्याला मिठी मारली. ठीक आहे, पण तू कसा सहन करतोयस हे? नीरवने विचारलं. आता मान्य केले, मग सहन तर करावं लागतंच, जयने हलकसं हसत उत्तर दिलं. हे ऐकून पूर्वा थोडी चिडली आणि तिथून तडकन बाहेर गेली. अक्षया घरीच आहे ना? नीरवने विचारलं. सकाळपासूनच म्हणते की मला इथे राहायचं नाही, माझ्या खोलीवर जाईन. कसं बसं थांबवले तिला. जय म्हणाला. आई बाबा फंक्शनला गेलेत, त्यांनी सांगितलं. ओके चल, आपण जाऊया, नीरव म्हणाला. दोघं गाडीत बसले. जय घरी गेला नाही. पूर्वाला शांत करण्यासाठी कॉल करत बसला. घराबाहेरच्या ओसरीवर अक्षया शांत झोपलेली होती, पण तिच्या डोळ्यांच्या हालचाली सांगत होत्या ती जागी होती. नीरवने खुर्ची ओढली आणि हळूहळू तिच्याकडे बघत राहिला. अक्षयाने डोळे उघडले, बाजूला बघितलं. नीरव. तिला धक्का बसला. हे खरंच नीरव सर आहेत का, की मला काही भास होत आहेत? तिची खात्री व्हावी म्हणून ती हळूच म्हणाली. नीरव सर. नीरव शांत होता, काहीच उत्तर दिलं नाही, फक्त तिच्याकडे खोल नजरेने बघत राहिला.
हे काय आहे? हे काही बोलतच का नाहीत? अक्षया विचारत पडली. ती हळूच नीरवच्या हातावर हात ठेवत म्हणते, नीरव. त्याच्या स्पर्शाचा भास होताच नीरव बोलला, मी कधीच आलो इथे, पण आधी हे सांग, तू कशी आहेस? हे ऐकून अक्षयच्या डोळ्यात अश्रू आले. कशी आहेस हे विचारताच रडायला लागतेस? नीरव चिडून म्हणाला. तुम्ही इथे का आलात माझ्याकडे? अक्षया रडत विचारते. हे ऐकताच नीरव खुर्चीतून उठतो, तिच्याकडे रागाने बघतो आणि तिच्या गालावर एक झापड मारतो. अक्षया रडायला लागते, गाल पकडते आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी नीरवकडे बघते. काय वाटलं तुला? मी अमेरिकेत बसून मज्जा करतोय? मी इतक्या लांब तुझ्यासाठी आलो आणि तू मला विचारतेस का आलात? मी कधी सांगितलं की मला भेटायला या? मी तुम्हाला बोलावलं का? अक्षया अश्रू गाळत उत्तर देते. त्या उत्तरावर दुसऱ्या गालावरही एक झापड बसते. अक्षयाने दोन्ही गाल हाताने पकडले. तिला खूप वेदना झाल्या. ती थरथरत होती. तुम्ही मला असं का मारताय? अक्षयाने अश्रू गाळत विचारलं. मग काय मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? मनाला भिडला ना? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.